श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो आणि मैत्रिणींनो, साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर मी साधना तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं अगदी स्वामीमय आणि मनपूर्वक असं स्वागत करते. मैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, आपण दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तमाला ऐकली. या मालेमध्ये दत्त विशेष 4 भाग ऐकले. तर आजपासून आपण श्री नृसिंह सरस्वती यांच्या जयंतीपर्यंत नृसिंह सरस्वती महाराजांच्या लीला, महात्म्य, त्यांचा जन्म ठिकाण तसंच त्यांनी केलेले वेगवेगळे चमत्कार याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत. हीच अर्थपूर्ण मार्मिक माहिती नृसिंह सरस्वती यांच्या जयंतीपर्यंत ऐकण्यासाठी आजच साधना डेली ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी जे श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तुम्हालाही श्री गुरु नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ हे कोण होते आणि यांचे अवतार काय होते यांची माहिती मिळून जाईल. श्रीपाद श्री वल्लभ यांच्यासारखा तेजस्वी, बुद्धिवान, ज्ञानी पुत्र व्हावा म्हणून अंबा भवानीने कोणाकडे प्रार्थना केली, कोणती सेवा केली, त्यांना ती सेवा कोणी दिली, श्री अंबा भवानी कोण होत्या, त्यांनी कोणाशी लग्न केलं, त्यांच्या पोटी श्री गुरूंचा जन्म कसा झाला, ही कथा जो कोणी स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी ऐकल त्यांच्या घरावर नक्कीच स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील. त्या स्वामी भक्तांच्या, त्या स्वामी सेवेकरांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतेच. श्री नृसिंह सरस्वती महाराज अर्थातच श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार यांनी त्यांचं जास्तीत जास्त वास्तव्य ही क्षेत्र गाणगापूर येथे केलं आणि त्यांनी त्यावेळी बरीच कार्य श्री क्षेत्र गाणगापूर येथे पार पाडली. यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की गाणगापूर ही त्यांची कर्मभूमी. तर त्यांची जन्मभूमी नेमकी कोणती? चला तर मग स्वामी भक्तांनो, आज आपण श्री नृसिंह सरस्वती यांच्या जयंतीपर्यंत श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे वेगवेगळे चमत्कार, लीला ऐकणार आहोत. त्यामध्येच आपण श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जन्मस्थळाबद्दल जाणून घेऊयात. कारंजा यालाच दुसऱ्या नावानं देखील ओळखलं जातं, ते म्हणजे लाड कारंजा. हे लाड कारंजा वाशिम जिल्ह्यात आहे. श्री दत्तप्रभू यांच्या पहिल्या अवतारामध्ये श्रीपाद श्री वल्लभ हे कुरवपूर येथे वास्तव्याला होते. त्यावेळेस ही एक घटना घडली होती. एक विधवा स्त्री आपल्या मतिमंद मुलाला घेऊन निराश होऊन नदीमध्ये जीव देण्यासाठी चालली होती. त्यावेळेस त्या विधवा स्त्रीने श्रीपाद श्री वल्लभ यांना पाहिलं आणि गुरूंना पाहिल्यानंतर तिनं गुरूंना मनोभावे नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर गुरूंना वंदन केल्यानंतर या विधवा स्त्रीने गुरूंना एक प्रार्थना केली की हे गुरु, मला तुमच्यासारखा ज्ञानी, सर्वगुण संपन्न, जगतवंद्य असा पुत्र पाहिजे. त्यावेळेस श्री गुरूंनी तिला शनी प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा कर असं सांगितलं आणि त्या मुलावर कृपादृष्टी टाकली. श्री गुरूंची कृपादृष्टी त्या मुलावर पडताच तो मुलगा ज्ञानी झाला. त्या स्त्रीला हे पाहताच अत्यानंद झाला आणि श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या विधवा स्त्रीने भगवान शंकराची उपासना करायला सुरुवात केली आणि त्या जन्मामध्ये त्या स्त्रीने खूप अशी भगवान शंकराची उपासना केली. पुढच्या जन्मी ती विदर्भातील लाड कारंजा येथे ब्राह्मण कुळात अंबा भवानी नावाने जन्म घेतला. अंबा भवानी लाड कारंजा या गावातच लहानाची मोठी झाली. पुढे अंबा भवानी मातेचा विवाह त्याच गावातील एका देशस्थ ब्राह्मण काळे आडनावाच्या महेश नावाच्या एका तरुणाशी झाला. अंबा भवानी माता या जन्मामध्ये देखील भगवान शंकराची पूजा करत होती आणि श्रीपाद श्री वल्लभाने तिला दिलेल्या वचनाप्रमाणे तिच्या पोटी जन्म घेतला, दुसरा अवतार घेतला. अंबा भवानी महेश काळे यांच्या पोटी नृसिंह सरस्वती महाराज म्हणून जन्म घेतला. नृसिंह सरस्वती महाराजांनी काळे वाड्यात जन्म घेतला. कालांतराने हा वाडा काळे परिवारानं घुडे परिवाराला विकला गेला. आता सध्या हा वाडा लाड कारंजा येथे घुडेवाडा म्हणून ओळखला जातो.
याच काळे वाड्यात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म 1378 साली झाला. या बाळाचा जन्म होताच बाळ रडण्याऐवजी बाळाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला. हा उच्चार ऐकताच काळे परिवाराचा आनंद गगनात मावेना. काळे परिवार आनंदित झाला. त्यानंतर बाळाचं नामकरण नरहरी असं करण्यात आलं. नरहरी जसे जसे मोठे होत गेले तसे तसे देखील ते ओंकारच म्हणू लागले, दुसरा शब्दच बोलत नव्हते. त्यावेळेस मात्र काळे परिवाराला त्यांची चिंता वाटू लागली. चिंता करत असताना नरहरीने आपल्या आईवडिलांना खुणेद्वारे आपल्या हावभावाद्वारे सांगितले की मी मुका नाही, माझं मौजीबंधन करून द्या. नरहरी 7 वर्षाचा झाल्यानंतर हा मौजीबंधनाचा कार्यक्रम केला. 1385 साली त्यांच्या मौजीबंधनाचा सोहळा पार पडला. अशा प्रकारे श्री नृसिंह सरस्वती यांनी अंबाभवानी महेश काळे यांच्या पोटी लाडकरंजा येथे जन्म घेतला. तर मैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, नृसिंह सरस्वती हे नाव त्यांना कसं पडलं, नरहरी नाम हे त्यांचं कसं कमी झालं, त्यांच्या वेगवेगळ्या लीला, त्यांनी त्यांच्या घरातून प्रयाण कसं केलं, त्यांचे वेगवेगळे चमत्कार, नरहरी भिंत म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला नंतरच्या ब्लॉगमध्ये नक्कीच ऐकायला भेटतील. त्यावेळेस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला विसरू नका. त्या निमित्ताने का होईना श्री गुरूंचा एक प्रकारे जप केला जाईल. भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी सुखी आनंदी आणि चांगलं असं आरोग्य लाभावं हीच अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच नाथ. कार्तवीर्य यदु परशुरा